जर एखाद्या व्यक्तीकडे खूप शक्ती आली तर आणि ती शक्ती लोकांच्या रक्षणासाठी न वापरता अन्यायासाठी वापरली जाऊ लागली तर अशा वेळी अन्यायाला थांबवणार कोण? याचंच उत्तर आहे भगवान विष्णूंच्या 6व्या अवतारामध्ये परशुराम अवतार. नमस्कार, मी माधुरी मांढरे आणि तुम्ही पाहत आहात संस्कृती संवाद. पुराणांनुसार महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांचा पुत्र परशुराम. श्रीमद भागवत महापुराणांमध्ये 9व्या स्कंदात आणि विष्णू पुराणात यांच्याच जन्माचे वर्णन आढळते. जन्माने ते ब्राह्मण होते, पण त्यांच्यात एका महान योद्ध्याचं सामर्थ्यही होतं. भगवान शिवांच्या कृपेने त्यांना एक दिव्य परशु म्हणजेच कुऱ्हाड प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांना परशुराम हे नाव मिळाले. त्या काळात काही राजे आणि क्षत्रिय आपल्या शक्तीचा गैरवापर करू लागले होते. अधर्म वाढल्यानंतर भगवान परशुरामांनी शासकांविरुद्ध संघर्ष केला. कार्तवीर्य अर्जुनाने महर्षी जमदग्नी यांचा वध केल्यानंतर भगवान परशुरामांनी अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलले. भागवत पुराणामध्ये उल्लेख आहे की त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा 21 वेळा पराभव केला आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अत्याचारी शासकांचा पराभव केला. त्यांनी समाजात न्याय आणि संतुलन पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परशुरामांचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त योद्धे नव्हते, तर ज्ञान, तपस्या आणि शिस्त यांनाही तितकंच महत्त्व देणारे ऋषी होते. पण या कथेचा संदेश काय? परशुराम अवतार आपल्याला सांगतो की शक्ती असणं महत्त्वाचं आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शक्तीचा वापर कशासाठी केला जातो. कारण न्यायासाठी वापरलेली शक्ती समाज घडवते आणि अन्यायासाठी वापरलेली शक्ती समाज तोडते. म्हणून परशुराम अवतार पराक्रमाचा नव्हे तर जबाबदारी आणि न्यायाचा प्रतीक मानला जातो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढील भागात आपण जाणून घेऊया आदर्श, मर्यादा आणि धर्माचा प्रतीक मानला जाणारा भगवान रामांचा अवतार. धन्यवाद.